अशा प्रकारचे निर्देश जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले आहे। त्यामुळे आता ज्या प्रकारे मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणावरती आंदोलनकर्ते येत आहेत ते कुठेतरी आता मुंबईच्या बाहेर जे आहे ते अडवले जाण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय का थेट निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळे हायकोर्टाचे हे निर्देश जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे मानले पाहिजेत। आपण पाहतोय का गेल्या 4 ते 5 दिवसापासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलनकर्ते मुंबई दाखल होत आहेत, मोठ्या संख्येने होतात आणि त्याचा परिणाम पाहतोय आपण का CST स्थानक असेल किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी जमू लागलेली आहे। त्यामुळे आता इथून पुढे आंदोलनकर्त्यांना जे आहे ते मुंबईत येऊ देऊ नका अशा प्रकारचं थेट निर्देश जे आहे ते हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेले आहेत। त्यामुळे आतापासून आपण पाहतोय का हे आंदोलक जे आहे ते मुंबईमध्ये येण्यापासून कुठेतरी आडकाठी जी आहे ते राज्य सरकारच्या वतीने दिली जाईल। त्याचप्रमाणे आपण पाहतोय की सिग्नलवर नाचणाऱ्या आंदोलकांचा व्हिडिओ सुद्धा जो आहे तो उच्च न्यायालयामध्ये दाखवण्यात आलेला आहे। आपण पाहतोय का याच्या आधी सुद्धा रेल्वे कशा प्रकारे रोखली किंवा गर्दी किंवा इतर काही गोष्टी दाखवल्या गेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा पाहतोय आपण का सिग्नलवरती नाचणाऱ्या आंदोलकांचा व्हिडिओ सुद्धा उच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वतीने जे आहे ते दाखवण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या काही बाहेर घटना घडतात त्याच्या पुराव्यानिशी राज्य सरकारच्या पुढे हे सगळं मांडलं जाताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता आपण पाहतोय की सगळ्यात महत्त्वाचं जे आहे का वारंवार राज्य सरकार म्हणून कोर्टाला का तुम्ही निर्देश द्या, त्यातला हा अतिशय महत्त्वाचा निर्देश जो आहे तो म्हणावा लागेल की आता नवीन आंदोलनकर्त्यांना जे आहे ते मुंबईमध्ये प्रवेश देऊ नका अशा प्रकारचे थेट निर्देश जे आहे ते देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता पोलिसांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची राहणार आहे। कारण मुंबईकडे येणाऱ्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना जे आहे आता अडवलं जाण्याची दाट शक्यता आहे। हा अतिशय महत्त्वाचा जो आहे ते निर्देश म्हणावा लागेल। त्यामुळे आता आणखी काही निर्देश समोर येतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आतापर्यंत आपण पाहिलं की जवळपास 1 तास उलटून गेलेला आहे आणि 1 तास उलटल्यानंतर पाहतोय आपण की राज्य सरकारच्या वतीने जे आहे ती महाधिवक्ता यांनी संपूर्णपणे बाजू मांडलेली होती। अनेक बाहेरचे पुरावे सुद्धा जे आहे ते न्यायालयामध्ये दाखवण्यात आलेले होते। गुणरत्न सदावर्ती जे आहे त्यांनी सुद्धा आपली बाजू मांडलेली होती आणि आता आंदोलनकर्त्या वकिलांची सुद्धा संपूर्णपणे जी आहे ती बाजू त्यांनी ऐकून घेतलेली आहे। त्यामुळे आता दोन्ही साईडच्या बाजू ज्या आहेत ऐकून घेतलेल्या आहेत। त्यामुळे साहजिकच आहे की आता कोर्टाचं अंतिम निर्णय काय येतो हे सुद्धा पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुन्हा एकदा बघतोय आपण का हायकोर्टाच्या बाहेर पुन्हा एकदा आंदोलनकर्त्यांची जी आहे ती गर्दी वाढताना पाहायला मिळते। ही गर्दी जी आहे ती वाढल्या असताना पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की आता नेमका कोर्टाचा निर्णय जो आहे तो काय नेमका येतोय, काही निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। एवढंच नाही तर आपण पाहतोय का सगळं पूर्ववत आंदोलनकर्त्यांना 2 दिवसाचा अवधी देऊ असं मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे ते म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हे एक अतिशय महत्त्वाचं म्हणावं लागेल आपल्याला। 2 दिवसांचा अवधी जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाने